नमस्कार, मी अर्चना। आज मी आलेली आहे एका नवीन रेसिपी सोबत। मी आज बनवणार आहे राजमा। हे बघा, मी इथेच एक साधारणतः अर्धी वाटी राजमा घेतलेला आहे। तो आता स्वच्छ 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हे बघा, मी इथे राजमा धुवून घेतलेला आहे। आता तो कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचा व 1 ते 1.5 तांबे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि कुकर मध्ये लावून 7 ते 8 शिट्टी त्याची घेऊन घ्यायची आहे। आता हे मी कुकर मध्ये लावून देत आहे। हे बघा, मी इथे कुकर मध्ये राजमाचा डबा लावून दिलेला आहे। व्यवस्थित झाकण लावून द्यायचा। 7 ते 8 शिट्टी आपण इथे काढून घ्यायच्या। लावून झालेला आहे। आता तोपर्यंत कुकरची शिट्टी होईपर्यंत मी इकडे त्याच्या मसाल्याची तयारी करत आहे। इथं माझ्या कुकरचे शिट्टे घेऊन झालेला आहे। आता मी मसाल्याची तयारी करते। हे बघा, मी इथे एक कांदा घेतलेला आहे, एक टमाटर, थोडंसं आलं, कोथिंबीर आणि लसणाची पात घेतलेली आहे लसणाऐवजी, आणि कढीपत्ता घेतलेला आहे। त्याचबरोबर थोडं जिरं घ्यायचं। एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे। आता हे सर्व आपण बारीक करून घेऊया। चला आता आपण भाजीला सुरुवात करूया। याच्यामध्ये साधारणतः 2 ते 2.5 पळी तेल टाकून घेत आहे। आपण याच्यामध्ये आता मोहरी टाकून घेणार आहे। मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची। आता आपण लसणाची पात टाकून घेणार आहे। त्याचबरोबर कढीपत्ता पण टाकून घ्यायचा। थोडंसं आलं पण टाकायचं। आता मी याच्यामध्ये कांदा टाकते। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। कांदा परतेपर्यंत आपण इथलं पाणी काढून घेऊया। मी भाजीसाठी हेच पाणी वापरणार आहे। हे बघा, आपला राजमा इथं व्यवस्थित शिजून झालेला आहे। मी याचे साधारणतः 8 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या। मस्त असं मऊ झालेला आहे। या भाजीमध्ये मी कुठलेही मसाले वापरणार नाही, कारण ती भाजी जितकी भाजी खाणाऱ्या व्यक्तीसाठी बनवत आहे। आता 1 चमचा मी धना पावडर टाकून घेत आहे।
व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर थोडीशी हळद टाकायची. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टमाट्याची जी पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट टाकूया. मस्त परतून घ्यायचं आहे. टमाट्याला पाणी सुटेपर्यंत परतायचं. इथं आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये साधारण 2 चमचे पाणी टाकून याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. जी ग्रेव्ही तयार करायची. ते बघा मी इथं याचंच पाणी टाकते. याला व्यवस्थित आता शिजवून घ्यायचं. चवीनुसार मीठ. मी ही भाजी 2 व्यक्तीसाठी बनवत आहे. इथे आपली ग्रेव्ही व्यवस्थित तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये राजमा टाकून परतून घेऊ. याला व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून हे मसाल्याची चव त्याच्यामध्ये राहील. जे ते बोलले ना ते बघा व्यवस्थित परतत आलेला आहे आपला राजमा. आता याच्यामध्ये आपल्याला त्याचं शिजलेलं पाणी टाकायचं आहे. आणि तो जास्त पातळ नाही बनवायचा आपल्याला. नॉर्मल अशी जशी धरायची त्याच्यामध्ये. कोथिंबीर टाकून घ्यायची. इथं आपलं राजमा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता याची ग्रेव्ही तयार होण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. मी याचंच पाणी याच्यामध्ये वापरत आहे. मी थोडंच पाणी वापरलेलं आहे कारण की आपल्याला भाजी जास्त पातळ नाही बनवायची आहे. व्यवस्थित आंबीर रस्सा बनवायचा. इथे आपला राजमा तयार झालेला आहे. मस्त अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. आता याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. हे बघा इथे आपली भाजी तयार झालेली आहे. मस्त अशी दिसते. हे बघा
व्यवस्थित आपली भाजी रेडी झालेली आहे. माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.